आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला पाहिजे। बैठकीत फडणवीसांचा आमदारांना कानमंत्र, सूत्रांची माहिती। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल। गायकवाड आणि शिरसाट यांच्या प्रकरणावरून शिंदेंची वॉर्निंग, तर शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नाला उत्तर न देताच शिरसाट निघून गेले। मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड अडचणीत सापडल्याची चर्चा। शिरसाट आणि गायकवाडांना शिंदेंनी झापल्याची माहिती, तर फडणवीसांनी देखील मंत्री शिरसाट यांना सुनावलं। गायकवाडांचा देखील पान उतारा केल्याची माहिती। वांद्र्यातील जमिनीच्या प्रश्नावर विरोधक आणि महायुतीच्या आमदारांमध्ये खडाजंगी। नगरविकास मंत्री कुठे आहेत कुणाला माहिती नाही, आदित्य ठाकरेंची टीका। विचारलं की परिपत्रक कुठे आहे, की तुमच्याकडे ही जबाबदारी दिली आहे, ते परिपत्रक हाऊसमध्ये कुठेही नाहीये, कोणी वाचून दाखवलेलं नाहीये। नगरविकास मंत्री कुठे आहेत हे कोणाला माहिती नाही। आमची लाज काढू नका, मंत्री शंभूराज देसाई संतापले। तुम्ही काय केलं, मंत्री देसाईंचा महाविकास आघाडीच्या आमदारांना सवाल। तुम्ही काय केलं सांगा ना। अरे आमची लाज काढू नका, तुम्ही काय केलं ते सांगा। अरे तुम्ही काय केलं ते सांगा। आमची काय अरे आमची काय लाज काढता तुम्ही काय केलं ते सांगा। आवाजाची नक्कल करत आदित्य ठाकरे यांनी देखील नितेश राणेंना चिडवलं। राणेंना पाहून आदित्य म्हणाले, कचरा, शी शी शी। अधिवेशनाच्या काळामध्ये आदित्य ठाकरे आणि राणे बंधूंमध्ये जोरदार टशान। राज्यातले अनेक आजी-माजी मंत्री, वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये। नाशिकमधल्याच एका हॉटेलमध्ये प्रकार घडल्याची मोठ्या नेत्याची माहिती। राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। अनेक मंत्र्यांचे पत्ते कट होणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या अनेक बड्या मंत्र्यांना धक्का बसण्याची शक्यता। इगतपुरीतील शिबिर आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत परतले। उर्वरित नेते आणि पदाधिकाऱ्यांना उद्यापर्यंत इगतपुरीतच राहण्याचे आदेश। अमित ठाकरे देखील इतर नेत्यांसोबत मुक्कामी असणार।